रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, ठाणे पश्चिम, स्वागत प्रॉपर्टी. खरं तर आज ज्याचा मोठा परिवार आहे आणि खूप लांब जायचं नाही, जवळच राहायचं आहे आणि असा सुंदर स्विमिंग पूलचा व्ह्यू आपल्या घरामधनं हवा आहे, असं एकदम सुंदर दिसतंय स्विमिंग पूल आपलं. आणि अधिक भगवंताचं शिखर दिसतंय वरती रोज, जिथे इस्कॉन टेम्पल आपलं आहे त्याच ठिकाणी एक रुनवाल आयरिन नावाचं हे प्रोजेक्ट आहे. आणि ह्याच रुनवाल आयरिन नावाच्या प्रोजेक्टमध्ये 1 BHK आणि असं म्हणजे जोडून केलेला 3.5 BHKचा फ्लॅट आहे. 2 फ्लॅट जॉईंट केलेला फ्लॅट असणार आहे. बिल्डिंग जर तुम्ही बघितली तर ग्राउंड प्लस तशी जवळजवळ 34, 35, 40-42 माळ्याची बिल्डिंग आहे. पण आपला फ्लॅट जो आहे तो थोडा मिडल फ्लोअरला असणारा फ्लॅट असणार आहे. आणि खरं तर हा स्विमिंग पूल मात्र तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर एकदम सुंदर दिसतो आणि भगवंताचं मंदिर मात्र तुमच्या घरामधने तुम्हाला प्रॉपर दिसतं. अशाच पद्धतीचा हा जवळजवळ 990 कार्पेट असणारा 3.5 BHKचा फ्लॅट आहे. आणि याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 10,000 ते 12,000 रुपये याचा मेंटेनन्स असेल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या उत्तम सुखसुविधा आहे पण ह्या कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध आहेत. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. आणि भविष्यातलं येणारं मेट्रो स्टेशन आहे त्याच्यापासून बी 7 मिनिटाच्या अंतरावरती, पायी 7 मिनिटाच्या अंतरावरती असणारं मेट्रो स्टेशनही असेल. अशाच प्रकारचा हा फ्लॅट असणार आहे, ज्याच्यात तुम्ही शाळा म्हणा, हॉस्पिटल म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळं जवळच असणार आहे. ज्यांचा मोठा परिवार आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे घर चांगलं नक्की असू शकतं. विशेष म्हणजे हे फ्लॅट पण तुमचा जो आहे तो जर कंपासद्वारे आपण बघितलं तर बाहेर जाताना वेस्ट आणि आतमध्ये येताना ईस्ट असा आहे. आणि तुमच्या घरापुढे जर तुम्ही बघितलं तर हे घराचे 2 दरवाजे असणार आहेत, ज्याला त्यांनी काम ऑलरेडी केलेलं आहे. आणि लिफ्टचा जर विचार केला तर टोटल ही एक लिफ्ट अधिक त्या साईडला 2 लिफ्ट, अशा 2 लिफ्टचं प्रावधान आहे. टोटल 4 फ्लोर या फ्लॅटवरती असणार आहेत. पण इकडल्या ह्या 2 लिफ्ट आणि इकडे आपल्या शेजारी एक लिफ्ट असेल. आपण हा जर दरवाजा एकदम मोठा केला तरी होईल त्याला तोडल्यानंतर. तर अशा पद्धतीचं हे तुमच्या घरापुढे असणारं संपूर्ण एरिया असेल. ज्यावेळेला तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहात त्यावेळेला तुम्ही जर बघितलं, हा दरवाजा मी आता बंद करतो आणि तुमचा हाही दरवाजा मी बंद करतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हॉलचा अंदाज येईल. जर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही हॉल बघितला तर इथून असा हा तुमचा हॉल चालू होतो. हॉल खूप मोठा आणि खूप प्रशस्त जाणवतो. ती इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असा एवढा मोठा हॉल मिळतो. हा असा त्यांचा पूर्णपणे असणारा हॉल आहे. आणि विशेष म्हणजे ह्या हॉलला तुम्ही जर बघितलं तर एवढा मोठा हॉल आहे. आणि हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक स्टँडिंग बाल्कनी असणार आहे. ह्या साईडला एक स्टँडिंग बाल्कनी आहे हॉलमध्येच, अधिक ह्या साईडला एक स्टँडिंग बाल्कनी. आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर बघितलं पिरामलचं कॉम्प्लेक्स पूर्ण दिसतं. आणि खाली जे महानगरपालिकेचा स्विमिंग पूल आहे हा स्विमिंग पूल दिसतो. अधिक पिरामलचं इस्कॉन टेम्पल तुम्हाला प्रॉपर तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतं. इथं मध्ये आता काय ब्लॉक येणार नाही, कारण हे ऑलरेडी सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे हा व्ह्यू असाच तुम्हाला आयुष्यभर नक्की राहणार आहे. आणि नंतर हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर ह्या साईडला तुम्हाला इथे एक L शेप असणारं चांगलं प्रॉपर मोठं किचन असणार आहे, जिथे इथे त्यांनी एक वॉशिंग मशीनसाठी एक जागा दिलेली आहे. आणि मग हे तुमचं ते किचन असणार आहे. तुम्ही हे किचन ह्या साईडला बघू शकता. आणि इथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी एक जागा उपलब्ध असणार आहे. पलीकडल्या साईडला जायच्या अगोदर आपण आता घराच्या लेफ्ट साईडला जातो आहे. लेफ्ट साईडला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे आल्यानंतर इथे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं चांगलं मोठं आणि प्रशस्त चांगलं दिलं गेलेलं आहे. ते एवढं मोठं ह्या साईडला तुम्हाला मिळतं. आणि जस्ट ह्याच्या जर आपण अपोजिट साईडला जाण्याचं ठरवलं तर तुम्हाला इथे पण एक बेडरूम आहे. जे बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर खूप मोठी, चांगली, प्रशस्त आणि मस्त आहे. आणि ह्याच्यातनं जरी तुम्ही बघितलं तुम्हाला स्विमिंग पूलचा अधिक इस्कॉन टेम्पलचा मात्र व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कपाट ठेवण्यासाठी एक मोठी जागा उपलब्ध आहे. ते तुम्ही कपाट इथं बनवू शकता. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट, किचन हे असं मोठं, प्रशस्त आणि चांगलं नक्की तुम्हाला इथे पण हे मिळतं. त्या पद्धतीचं खरं हे बनवलेलं आहे. जॉईंट फ्लॅट घेतलेला होता, जॉईंटच्या ह्या मंडळींनी त्याला चेंज करून घेतला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला हे आपलं परत एक इथं तुम्हाला बेडरूम असणार आहे. हे बेडरूम तुमचं ह्या साईडचं असणार आहे. इकडे जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पण एक कपाट बनवण्यासाठी अशी सुंदर जागा आहे. आणि ह्या साईडला तुमचं बेड वगैरे तुम्ही सगळं लावू शकता. आणि ह्या बेडरूममधनं जरी तुम्ही पलीकडे बघितलं तर तुम्हाला स्विमिंग पूल, जो ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा स्विमिंग पूल. सकाळचं ऊन मात्र तुमचं ह्याच्यात नक्की मिळणार. तुम्हाला ह्या बेडरूममध्ये सकाळचं ऊन मिळणार, त्या बेडरूममध्ये सकाळचं ऊन मिळणार, हॉलमध्ये पूर्णपणे सकाळचं ऊन तुम्हाला मिळणार आहे.
आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या हॉलच्या पलीकडल्या, आता आपण ह्या लोकेशनला आलो होतो, आता आपण पलीकडल्या साईडला चाललो आहे. मात्र इथे मात्र तुम्हाला सकाळचं ऊन सगळं मिळणार आहे. भगवंताचं दर्शन आणि सकाळचं ऊन हे तुम्हाला ह्या घरामध्ये प्रॉपर मिळेल. त्याच्यानंतर इथे एक छोटा बेडरूम आहे. हा छोटा बेडरूम तुम्ही बघू शकता, गेस्ट बेडरूम म्हणून लावू शकता किंवा काही पण आहे. साईज वाईज चांगला, मोठा, प्रशस्त आणि चांगला आहे. याच्यातनं जरी तुम्ही बघितलं तर इथनं पण भगवंताचं मंदिर अधिक तुम्हाला स्विमिंग पूल मात्र हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ह्या बेडरूममधनं पण तुम्हाला प्रॉपरली दिसतो. अशा पद्धतीचा हा मस्त सुंदर असा चांगला व्ह्यू तुम्हाला मिळतो. आणि विशेष म्हणजे इथे परत हे कपाट ठेवण्यासाठी ऑलरेडी इथे पण एक स्टोरेजसाठी तुम्हाला जागा नक्की करता येईल. तर ह्याच्यात पण सकाळचं ऊन तुमचं येणार आहे. अशा पद्धतीचं हे आहे. आणि ह्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे येतो त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलेलं आहे, जे मोठं आणि प्रशस्त आणि चांगलं ह्या पद्धतीनं आहे इथे ह्या साईडला. आणि नंतर याच्या जर बाहेर आपण आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे शेवटचं बेडरूमचं प्रावधान आहे, जे तुम्ही बघू शकता. इथे खूप मोठं तुमच्या कपड्याचा स्टोअर, म्हणजे वॉकिंग वॉर्डरोब वगैरे तुम्ही म्हणतात एवढं मोठं असं तुम्हाला करता येईल. आणि या साईडला तुमचं परत बेडरूम, इथे पण तुम्हाला स्टोरेजसाठी ऑलरेडी अशी प्रशस्त जागा आहे. ही जागाही तुम्हाला त्या पद्धतीनं वापरता येईल. आणि नंतर हा तुमचा बेडरूम, हा बेडसाठी तुमची जागा इकडे उपलब्ध होईल. ह्याच्यातनं जरी तुम्ही बघितलं तर याच्यातलं सकाळचं ऊन आणि तुम्हाला इस्कॉन टेम्पल अधिक जे स्विमिंग पूल आहे ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं, ते तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसेल. अशा पद्धतीचा ह्याचा पण व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं असणार आहे. हा जो फ्लॅट आहे ना, ह्या मालकांनी विकायला काढला आणि आपल्याला विकायला सांगितलं आहे. तर यांनी सांगताना सांगितलं आहे की बाबा 1,90,00,000 रुपयाला हा फ्लॅट त्यांना विकायचा आहे. 1,90,00,000मधनं ते किंमत कमी करतील. किंमत कशी कमी करतील? आपलं पेमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि त्या पेमेंट सगळं नीटनेटकं असेल तर त्याच्यामध्ये ते मग निगोशिएबल किंमत करणार आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही रोज फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर आमचे फ्लॅट तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला कमेंट्स, लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमच्या कामामध्ये अजून व्यस्तता येईल आणि जास्तीत जास्त काम होईल आणि मग तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पोहोचतील. तुरंतच थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.